नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे पोह्याचे अप्पे कसे बनवायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतात तेच पोहे इथे वापरलेले आहेत. तर याला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यातलं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर 10 मिनिटासाठी झाकण ठेवून असेच ठेवून द्यायचं. आता हे पोहे भिजलेले आहेत. तुम्ही हाताने पण करू शकताय बारीक. याला मी थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करणार आहे, एकदम बारीक करायचं नाही. तर आता इथे झालेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, दही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकताय. इथे फोडणी टाकून घेतलेली आहे. तेल गरम करून जिरे, मोहरी, हिरवी मिरचीचे काप टाकून घेतलेले होते ते यामध्ये मिक्स केलेले आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं. तर लागल तसं यामध्ये पाणी ॲड करून हे मिश्रण तयार करून घ्यायचं. तर हे मिश्रण एकदम पातळ करायचं नाही. पातळ झालं तर अप्पे चांगले होणार नाहीत. त्यामुळे व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घ्यायचं. आता जसं लागल तसं पाणी ॲड करून मिश्रण तयार करून घेत आहे. आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. दहा मिनिटं झालेले आहेत. सर्वात शेवटी करताना सोडा टाकून घ्यायचा. अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करायचे. आता हे मिश्रण करण्यासाठी तयार झालेलं आहे. अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं. तर सुरुवातीला कडेपासून सुरू करायचं. सर्व अप्पे पात्रामध्ये हे मिश्रण टाकून घेत आहे. ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता एका साईडनं अप्पे तयार झालेले आहेत. त्याला पलटी करून दुसरी साईड पण करून घ्यायचं. मी पाहू शकता एकदम अलगद निघत आहे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मिश्रण पातळ करायचं नाही. तर दोन्ही बाजूंना अप्पे तयार झालेले आहेत. असेच अप्पे सर्व करून घेतलेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस कमी वेळेत हे अप्पे तयार होतात. तर हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवू शकताय. तर आजचे हे अप्पे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.